Good morning, my dear student. I welcome to all of you at online physics classes. Okay, last lecture we have to discuss about the some question and answer on first chapter named as the unit and measurement. In last lecture already we have to study 10 questions, 10 MCQ questions. Okay, today we go to further and started the new 10 questions. मागच्या लेक्चरला आपण 10 प्रश्न घेतलेले होते समजून घेण्यासाठी आणि त्या प्रश्नांची उत्तरं काय असतील त्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. आता बरेच विद्यार्थी मागच्या वेळेस नसतील आहे. आपला पहिला जो चॅप्टर आहे, आपलं जे पहिलं युनिट आहे युनिट अँड मेजरमेंट ते संपलेलं आहे. त्यानंतर आपण त्या युनिट अँड मेजरमेंट या चॅप्टरच्या संदर्भानं परीक्षामध्ये कसे प्रश्न विचारू शकतात, तसा आपला हा पेपर ऑनलाईनच असतो. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन हा पेपर द्यायचा असतो. जे आपण शिकतो त्याच्या संदर्भानं तिथे प्रश्न विचारले जातात. एक प्रश्न विचारला जातो आणि त्याचे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले असतात आणि त्या 4 ऑप्शन पैकी आपल्याला काय करायचा असतो, करेक्ट जो अल्टरनेटिव्ह जो असतो तो आपल्याला चूज करायचा असतो आणि तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, सबमिट करायचा आहे. त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं ऑनलाईन एक्झाम असतात आणि कशा पद्धतीनं तुम्हाला तो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे त्याचा प्रात्यक्षिकच आपण या लेक्चरच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. कसं ते असते, ती एक्झाम कशी असेल, कसा प्रश्न पडतो, कसे ऑप्शन असतात, आपण ते बघितलं. मागच्या लेक्चरला मी सांगितलं आपल्याला एकूण 30 ते 40 क्वेश्चन चा अभ्यास या चॅप्टरच्या संदर्भाने करायचा आहे. हा चॅप्टर तुम्हाला फायनल एक्झाम साठी 5 मार्काला असतो. 5 मार्कासाठी आपल्याला ही तयारी करायची. हा चॅप्टर संपल्यानंतर याचे MCQ संपल्यानंतर चर्चा संपल्यानंतर आपण दुसरा चॅप्टर चालू करणार आहोत. मागच्या वेळेस बरेच विद्यार्थी म्हणे सर आम्ही ते क्वेश्चनच लिहिलेले नाहीये. तर क्वेश्चन लिहिलेले नसतील तर आपण पुन्हा एकदा त्या क्वेश्चनचं फक्त रिव्हिजन घेणार आहोत पहिल्या 5 मिनिटांमध्ये. पहिल्या 5 मिनिटांमध्ये मागचे जे 10 क्वेश्चन आपण बघितले आणि ह्याच पद्धतीचे क्वेश्चन नवे नवे कदाचित हेच क्वेश्चन तुम्हाला फायनल एक्झामला येऊ शकतात. म्हणजे आपल्याला तयारी कशी करायची हे आपल्याला या लेक्चरच्या माध्यमातून समजू शकतं. प्रश्न कसे येतात, उत्तर कशी लिहायची असतात, अर्थात लिहिण्याचं तर काही काम नाही, पण सिलेक्ट कसे करायचे असतात, कोणतं राईट आन्सर आहे, त्यामागचं लॉजिक काय आहे हे आपलं डेव्हलप झालं पाहिजे. या संदर्भाने मी हे क्वेश्चन आन्सर सेशन ठेवलेले आहे. मागचं लेक्चर क्वेश्चन आन्सर सेशनचंच होतं, यावेळेस सुद्धा लेक्चर क्वेश्चन आन्सर सेशनचंच असणार आहे आणि पुढचं अजून 1-2 लेक्चर आपण क्वेश्चन आन्सर सेशन. प्रत्येक सेशनला नवीन क्वेश्चन असतील. नवीन क्वेश्चनची तयारी आपण प्रत्येक सेशनला करतो आहोत. त्यानंतर अगोदर आपण मागच्या वेळेस काही 10 क्वेश्चन बघितलेले होते. तर आपण जर आपल्या नोटबुक मध्ये जर ते क्वेश्चन लिहिलेले नसेल तर तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, तुमच्या स्क्रीनवर तो क्वेश्चन येईल. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. स्क्रीनशॉट मारून तुमच्यापाशी ठेवायचे आणि त्यानंतर या लेक्चरचाही व्हिडिओवर मी पाठवण्याचा प्रयत्न ग्रुपला करतो. ओके, ठीक आहे. तर आपला पहिला क्वेश्चन आहे, आपण लगेच स्क्रीन शेअर करूयात आणि आपल्या पहिल्या क्वेश्चन का जाऊयात. लगेच मी स्क्रीन शेअर करणार आहे आणि आपल्याला पहिल्या क्वेश्चन का आपले पहिले 10 क्वेश्चन ऑलरेडी आपले झालेले. पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून बराचसा वेळ गेलेला आहे म्हणून मी पुन्हा रिव्हिजन म्हणून ते क्वेश्चन पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो.
बरेच विद्यार्थी, आणि जर मेकॅनिकलचे जर कोणी विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांनी कृपया चॅटिंग बॉक्समध्ये आपला रोल नंबर आणि नाव लिहून टाकावं, कारण आजपासून प्रेझेंट ही क्लिअर कट घेतली जाणाऱ्या प्रत्येक विषयाच्या लेक्चरला प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्याची खबरदारी घ्यायची. जर कदाचित विद्यार्थी लेक्चरला नसतील तर तुमच्या पालकांना फोन केले जातील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली अटेंडन्स द्या ऑनलाईन. प्रायव्हेट चॅटिंग बॉक्समधून मला मेसेज टाका मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी. प्रत्येक सब्जेक्टचे ज्यावेळेस लेक्चर होते त्यावेळेस ते क्लास टीचर तुमची अटेंडन्स घेतील. मी आता सध्या मेकॅनिकलची अटेंडन्स घेतो आहे. ठीक आहे. तर मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं की आपण 10 क्वेश्चन विचारात घेतले. त्यापैकी पहिला क्वेश्चन आहे इथं बघा, तुमच्या स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला पहिला क्वेश्चन. ठीक आहे. काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, विच इज फॉलोइंग इज द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, म्हणजे खालीलपैकी कोणती भौतिक राशी ही फंडामेंटल आहे असा त्याचा अर्थ होतो. आपल्याला माहिती 7 फंडामेंटल आहे, त्यापैकी खालीलपैकी कोणती फंडामेंटल येतात, टाइम, मास, लेंथ, ह्या सगळ्या फंडामेंटल क्वांटिटी अजून 4 आहेत. या तिन्ही फंडामेंटल आहे. म्हणजे ऑप्शन कोणता आपण सिलेक्ट करणार आहोत, चौथा ऑप्शन करणार होतो. बरोबर आहे. म्हणजे याचा आन्सर काय आलं, डी. आता ज्यांनी स्क्रीनशॉट मारणार असेल त्यांनी शक्यतो स्क्रीनशॉट मारून घ्या मागच्या लेक्चरला. म्हणजे आपल्याला प्रश्न कसे पडतील एक्झामच्या दृष्टीनं, तर ह्याच पद्धतीने अशा पद्धतीने क्वेश्चन पडलेला असेल एक्झामला आणि तुम्हाला या 4 पैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचे. फॉर एक्झाम्पल बघा, मी डी ऑप्शन सिलेक्ट केला. डी ऑप्शन सिलेक्ट केला आणि इथं खाली ऑप्शन दिसतोय का सबमिट, इथं सबमिटचा ऑप्शन दिसतोय सर्वांना. तर या सबमिटच्या ऑप्शन मधून काय करायचं, तुम्हाला सबमिट करून टाकायचे. असे आपण 10 क्वेश्चन मागच्या लेक्चरला घेतलेले. त्यानंतर पुढचा बघू, पुढचा क्वेश्चन. आता याचे रिव्हिजन करायचे आपल्याला, अजून उरलेले 10 क्वेश्चन घ्यायचे. म्हणून मी फास्ट मध्ये आता पुढे जाऊयात. आपण सर्व विद्यार्थी मित्र फास्ट मध्ये पुढे जाऊ. मेकॅनिकलचे विद्यार्थी असेल तर तुमचा रोल नंबर आणि नाव चॅटिंग बॉक्स मध्ये, प्रायव्हेट चॅटिंग बॉक्स मध्ये करा. मला व्हॉट्सअप करू नका. प्रायव्हेट चॅटिंग बॉक्स मधून आपल्याला आपला रिप्लाय देऊन टाका मला. त्यानंतर दुसरा प्रश्न होता, विच इज फॉलोइंग अ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, यापैकी कोणती क्वांटिटी ही फंडामेंटल आहे. तर बघा, एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी या सर्व क्वांटिटी काय आहे तर मित्रांनो डिराईव्ह आहे. म्हणजे यापैकी कुठलीही क्वांटिटी फंडामेंटल नाही. म्हणजे याचं उत्तर काय आलं, ऑप्शन नंबर डी, म्हणजे नन ऑफ अबोव, म्हणजे यापैकी कुठलीही नाही. फंडामेंटल कोणती आहे तर कुठलीच फंडामेंटल नाहीये असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघू. इन द SI सिस्टीम इलेक्ट्रिकल करंट मेजर इन डॅश डॅश युनिट, इलेक्ट्रिकल करंट कशात मोजला जातो मित्रांनो, एम्पियर मध्ये. आहे का एम्पियर? आन्सर आहे सी ऑप्शन, हा एम्पियर आहे. म्हणजे याचं करेक्ट आन्सर एम्पियर आलेला आहे. पुढचा बघू. हे ऑलरेडी मागच्या वेळेस झालेले म्हणून मी फास्ट घेतोय. द SI युनिट, कसलं SI युनिट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स मेजर इन डॅश डॅश युनिट. अमाऊंट ऑफ सबस्टन्स कोणत्या युनिट मध्ये मोजलं जातं तर मोल मध्ये. रॅडियन आणि स्टे रॅडियन हे कसले युनिट आहे, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. ओके, मोल त्याचं सबस्टन्सचं युनिट आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं, म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेतलेला होता आपण, पुढचा क्वेश्चन घेतलेला आहे बघा तुमच्या समोर. द सिम्बॉल W स्टँड्स फॉर द युनिट ऑफ विच फिजिकल क्वांटिटी, म्हणजे W हा सिम्बॉल कोणती फिजिकल क्वांटिटी शोध करतो मित्रांनो. ऑलरेडी बरेच विद्यार्थी उत्तर देतात आहे बरं का, चांगली गोष्ट आहे, उत्तरे बरेच विद्यार्थी देऊ राहिले. तर W हा पॉवर साठी वापरला जातो. जर पॉवर नसता तर सेकंड प्रायोरिटी W हा कशासाठी वापरला जातो, तो वर्क डन साठी. पण इथं ऑलरेडी पॉवर असल्यामुळे मी मागच्या वेळेस सांगितलं, त्यामुळं याचं आन्सर काय, बी. ओके, पुढचं बघूयात. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण मित्रांनो. जूल कसलं युनिट आहे, जूल हे एनर्जीचं युनिट आहे. जूल हे वर्क डनचं सुद्धा युनिट आहे. म्हणजे या दोघांचं युनिट एकच येतं, वर्क डन, पॉवर आणि एनर्जी. लक्षात घ्या, कदाचित इथं वर्क डन नसतं तर पॉवर असता. आता हा मुद्दा लगेच क्लिअर करून घ्यायचा याच लेक्चर मध्ये. जूल हे कशाचं युनिट हे विचारू शकतात.
जूल ही एसआय युनिट आहे. कसलं एसआय युनिट आहे? पॉवर, त्यानंतर वर्क डन किंवा वर्क, आणि तिसरं आहे कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे कुठल्याही प्रकारची एनर्जी असेल, एनर्जीचे वेगवेगळे प्रकार आहे. कायनेटिक, पोटेन्शियल, ग्रॅव्हिटेशनल यासारख्या एनर्जी असतील, तर त्यांचं जे युनिट आहे एसआय युनिट, ते कोणताही विद्यार्थी मित्रांनो तर जूल येणार आहे. म्हणजे जूल कशाचे युनिट? वर्क अँड एनर्जी. म्हणजे इथला ऑप्शन बघा डी, ए अँड बी, बोथ ए अँड बी, म्हणजे दोघांचा आहे. म्हणजे आपला ते करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूयात. 7वा, इन एनी डायमेन्शनल फॉर्म्युला अल्फाबेट LMT स्टँड फॉर. म्हणजे अल्फा LMT हे काय दाखवतं डायमेन्शनल फॉर्म्युला मध्ये? तर एल म्हणजे काय? लेंथ, एम म्हणजे मास, आणि टी म्हणजे टाइम. आहे का ऑप्शन? सॉरी, याच्यात LMT च लॉंग फॉर्म नाही दिलेला, पण या कोणत्या आहे? एल म्हणजे लेंथ, मास आणि टाइम. लेंथ, मास आणि टाइम काय आहे? तर या फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे कोणतं आन्सर करेक्ट आहे? ए ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर पुढचा बघा, एम L⁻³ याच्यात कोण ऑप्शन ते? टी ऑप्शन ते, बरोबर. T⁻0 असेल म्हणून ती काय ऑप्शन ते, फक्त आपल्याला काय दिलेले? ML दिलेला आहे. आपण जनरली फॉर्म्युला LMT लिहितो किंवा MLT लिहितो. तिथं थोडासा प्रश्न ट्विस्ट करून विचारलेला आहे. एम अगोदर घेतला, एल त्यानंतर घेतला, काही फरक पडत नाही. LMT लिहा किंवा MLT लिहा, किंवा ज्याची पॉवर 0 असेल तो नाही लिहिला तरी चालेल. मग फॉर्म्युला काय तयार झाला? तिथे आपण T0 घेतला. मी ऑलरेडी मागच्या लेक्चरला तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं. पण याचा आन्सर काय येईल? मास आहे आणि त्यानंतर व्हॉल्यूम. मास आणि L⁻³ हा कसला डायमेन्शन आहे? कशाचा डायमेन्शन आहे? व्हॉल्यूमचं, बरोबर. आणि एम म्हणजे काय? मास, म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम असा त्याचा फॉर्म्युला आहे. मास अपॉन व्हॉल्यूम कशाचा फॉर्म्युला आहे? डेन्सिटीचा, बरोबर. म्हणजे बघा इथे डेन्सिटी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन बघूयात विद्यार्थी मित्रांनो. हा मी तुम्हाला होमवर्क साठी दिलेला होता. का डायमेन्शन फॉर्म्युला फॉर विच दिस क्वांटिटीज इज सेम ॲज दॅट फॉर मोमेंटम. खालीलपैकी कोणत्या फिजिकल क्वांटिटीचा डायमेन्शन फॉर्म्युला हा सेम असतो, मोमेंटम सारखाच असतो, किंवा मोमेंटम सारखा त्याचा डायमेन्शन फॉर्म्युला असतो? बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला होता. तर याचा करेक्ट आन्सर आहे बी. बी म्हणजे काय? इम्पल्स. इम्पल्सचा फॉर्म्युला काय आहे? इम्पल्स इज इक्वल टू FT. इम्पल्सचा फॉर्म्युला आहे FT आणि मोमेंटमचा फॉर्म्युला आहे MV. आता ते सॉल्व करा आणि त्याचा आन्सर काढा. आता आपल्याकडे एवढा वेळ नाही, आपण पुढचा प्रश्न बघू. आणि हा शेवटचा प्रश्न, केल्विन कशाचं SI युनिट आहे? तर केल्विन हे टेम्परेचरचं SI युनिट. ओके, इथपर्यंत आपण मागच्या लेक्चरला शिकलेलो होतो. ओके, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस न्यू 10 क्वेश्चन्स. ओके, फर्स्ट क्वेश्चन इज दैट किलोग्राम मीटर पर सेकंड इज द युनिट ऑफ डॅश डॅश डॅश. बघा काय प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही उत्तर देऊ शकता का? उत्तर देण्यासाठी सायलीचं उत्तर आलं ए. सायली मोरवाली, विशाल गायकवाड ए उत्तर दिलेले. सुमित पवारचा ए आलेले, मोमेंटमचा आहे, असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं आलेले. किलोग्राम मीटर पर सेकंड इज द युनिट ऑफ डॅश डॅश डॅश. मग कसलं युनिट हे सांगू शकता? सोपं आहे, फार काय अवघड नाही, त्याला सांगता आलं पाहिजे कसलं युनिट आहे. तर बघा आता, किलोग्राम मीटर पर सेकंड इज द युनिट ऑफ डॅश डॅश. आता कसं काढायचं? किलोग्राम, आता हा किलोग्राम जो आहे इथं दिसतोय, हा किलोग्राम काय दाखवतो आपल्याला? तर किलोग्राम दाखवतो इथं मास आहे, बरोबर. मास आहे म्हणजे इथं काय आहे? मास. मास आहे, बरोबर. मास आहे.
त्यानंतर पुढचं काय दाखवतोय, सेकंद, मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद कसला फॉर्म्युला आहे रे मित्रांनो, मीटर पर सेकंद कसला फॉर्म्युला आहे, हा जो फॉर्म्युला आहे हा कशाचा फॉर्म्युला आहे, तर हा फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म्युला कशाचा आहे, तर मास इंटू व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. इथं डॉट आहे म्हणजे काय, व्हेलॉसिटी, मास इंटू इंटूचा सिम्बॉल काय दिला आहे, टिंब दिलेला आहे, पॉइंट दिला, आणि हा फॉर्म्युला व्हेलॉसिटी दाखवतो. हा फॉर्म्युला काय दाखवतो, व्हेलॉसिटी. दिसतंय सर्वांना, व्हेलॉसिटी. आता इथे आहे ना माऊसच्या साहाय्याने राईटअप करता येत नाही बरं का, पण मी तुम्हाला दाखवतोय समजावं म्हणून. म्हणजे बघा, मास इंटू व्हेलॉसिटी. आता मास इंटू व्हेलॉसिटी हा कशाचा फॉर्म्युला आहे बरं, सांगू शकता का, तर मास इंटू व्हेलॉसिटी हा मोमेंटमचा फॉर्म्युला आहे. मास इंटू व्हेलॉसिटी इट इज द फॉर्म्युला ऑफ ए मोमेंटम. सो आपल्याला बघा खाली ऑप्शन दिलेले मोमेंटम, फोर्स, इम्पल्स आणि पॉवर. मग करेक्ट आन्सर काय आहे, तर ए काय झाला, हा करेक्ट आन्सर आहे. ओके, ए करेक्ट आन्सर आहे. मोमेंटमचा हा काय आहे, फॉर्म्युला आहे किंवा एसआय युनिट आहे. हा ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ए उत्तर दिलेलं होतं, तर ते उत्तर करेक्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. खूप छान, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन कट झाले ते 1 मिनिट, ते कट झालं. पुढचा प्रश्न बघायचा आहे. इरेजर घेतो मी, आपल्याला ते रफ करायचं. इरेजरच्या साईन आपण ते रफ करू शकतो, काय अवघड समजण्यासाठी मी केलेलं होतं. आपले 11 क्वेश्चन झालेले होते, तर 12वा क्वेश्चन बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. ओके, डायमेन्शन फॉर्म्युला. आता बघा इकडं तुमच्या लक्षात येईल, हा कितवा क्वेश्चन आहे आपला, 12. ओके, पुढचा क्वेश्चन, द क्वांटिटीज लेंथ, मास and time are represented symbolically as dash dash dash. काय लिहिलेलं आहे बघा, the quantities length, mass and time are represented symbolically as dash dash dash. लेंथ, मास, टाइम कशाने दाखवला जातो सिम्बॉल मध्ये, तर बघा असंच एक क्वेश्चन मागे येऊन गेला 7-8 नंबरला, बरोबर आहे. तर लेंथ, मास कशाने दाखवला जातो, तर बऱ्याच जणांनी उत्तर दिलेले आहे सी. ओके, सी उत्तर करेक्ट आहे आपल्यासाठी, सी उत्तर करेक्ट आहे. लेंथ, मास, टाइम LMT ने दाखवतो, करेक्ट आहे. ओके, सोपा क्वेश्चन होता. पुढे बघूया, पुढचा क्वेश्चन बघू. पुढचा, द डायमेन्शन फॉर्म्युला शोन इज ऑफ डॅश डॅश डॅश. काय बघा काय लिहिलेलं आहे, द डायमेन्शन फॉर्म्युला शोन इज ऑफ डॅश डॅश डॅश. आता डायमेन्शन फॉर्म्युला कुठं दिलेला आहे बघा, तर डायमेन्शन फॉर्म्युला या कोपऱ्यात दिलेला आहे. दिसतोय का सर्व विद्यार्थी मित्रांना, या कोपऱ्यात डायमेन्शन फॉर्म्युला दिलेला आहे, येते का लक्षात. हा कसला डायमेन्शन फॉर्म्युला आहे, परत आपल्याला ते शोधायचंय, हा कसला डायमेन्शन फॉर्म्युला आहे. हा कोण सांगू शकतो कसला आहे, बी. बऱ्याच जणांचा ऑप्शन आता सी, बी, सी आलेलं आहे, बी आलेलं आहे. बघा बरं कसला फॉर्म्युला, डायमेन्शन फॉर्म्युला सांगा बरं.
काय उत्तर आहे? सी सी सी. बऱ्याच जणांनी अनुधांडल लगेच सी दिलेले. सी म्हणजे काय? इम्पल्स. एम एल रेस टू 2 आणि टी रेस टू -3 हा कसला डायमेन्शन फॉर्म्युला आहे? तर हा विद्यार्थी मित्रांनो, आता यम काय दाखवतो? मास. त्यानंतर लेंथ डबल आहे आणि टायमिंग टी रेस टू -3. आता याचं आहे ना, तसं आपल्याला फास्ट सेपरेशन करून घ्यावं लागतं बरं का. तर हा डायमेन्शन फॉर्म्युला कशाचा आहे बघा. आता मी पेन सिलेक्ट करतोय अगोदर, म्हणजे तुम्हाला तो कळावा म्हणून ना. तर हा डायमेन्शन फॉर्म्युला बऱ्याच जणांनी डी उत्तर दिलेले. आता तुमचा जर अभ्यास चांगला असेल तर तुम्हाला लक्षात येईल हा डायमेन्शन फॉर्म्युला कशाचा आहे. तर हा डायमेन्शन फॉर्म्युला पॉवरचा आहे. आता इथं पेन सिलेक्ट होत नाहीये म्हणून मी ते ना सेपरेशन करून दाखवता येत नाहीये. तर हा डायमेन्शन फॉर्म्युला कसला आहे? इथं पेन घेतोय. नाही पेन नाही होते सिलेक्ट. ठीक आहे. तर हा डायमेन्शन फॉर्म्युला पॉवरचा आहे. मोमेंटमचा नाही, फोर्सचा नाही, इम्पल्सचा नाही, पॉवरचा डायमेन्शन फॉर्म्युला आहे. आता जो दिसतोय हा डायमेन्शन फॉर्म्युला हा पॉवरचा आहे. सर्व विद्यार्थी मित्रांनी बघून घ्यायचं कसं आलेलं आहे त्याचा. आता तुम्हाला मी कसं आहे ना तोंडी सांगतो. पॉवरचा फॉर्म्युला W/T. लक्षात घ्या, पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? W/T. तर डब्ल्यूचं जर सेपरेशन केलं तर डब्ल्यू परत येतो आपला. डब्ल्यूचा अर्थ होतो वर्गडन. वर्गडनचा परत फॉर्म्युला होतो F.S/T येतो. परत F परत तुम्ही सेपरेट केला तर F म्हणजे काय? Ma.S/T. आणि शेवटी तुम्हाला एक फॉर्म्युला मिळतो डायरेक्ट शेवटी जर सेपरेट करत गेला M/S/2/T/3. आणि त्याचं सेपरेशन जर केलं, त्याचा जर डायमेन्शन फॉर्म्युला काढला तर तो डायमेन्शन फॉर्म्युला हा येतो. आता इथं माझे पेन सिलेक्ट होत नाहीये, नाही तर मी तुम्हाला ते दाखवणार होतो कसं येतं. ओके. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊ. घेऊयात. ओके. डायमेन्शन फॉर्म्युला शोन इज ऑफ. बघा या कॉपरेट एक डायमेन्शन फॉर्म्युला दिलेला आहे. हा कशाचा डायमेन्शन फॉर्म्युला आहे बघा. आता सोपा आहे बरं का. एम आहे, एल आहे आणि T⁻⁻1 आहे. एम म्हणजे काय? मास. एल म्हणजे काय? लेंथ. आणि टी म्हणजे काय? टायमिंग. आता मास कशात मोजला जातो? किलोग्राम मध्ये. लेंथ कशात मोजली जाते? मीटर. आणि टाइम कशात मोजला जातो? सेकंड मध्ये. पण हा सेकंड डिवायडेड बाय म्हणजे किलोग्राम मीटर पर सेकंड. आता किलोग्राम मीटर पर सेकंड मग अशी चालू होतं बघा. कसलं युनिट आहे? किलोग्राम मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड म्हणजे वेलॉसिटी आणि किलोग्राम म्हणजे मास. मास इंटू वेलॉसिटी म्हणजे काय? मोमेंटम. हे त्याचा करेक्ट आन्सर आहे. मास इंटू वेलॉसिटी. बघा फॉर्म्युला सोपा आहे, अवघड नाही याच्यात. मास म्हणजे काय? एम म्हणजे काय? मास. आणि एल आणि T⁻⁻1 म्हणजे वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. हा वेलॉसिटीचा फॉर्म्युला. मास इंटू वेलॉसिटी म्हणजे मोमेंटम. ओके. बऱ्याच जणांनी हे उत्तर दिलेले करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन घेऊयात.
द डायमेन्शन फॉर्म्युला शोन इज ऑफ. अब इथं दिलेलं आहे बघा डायमेन्शन, आकाशाचा डायमेन्शन फॉर्म्युला आहे कोपऱ्यात. मास एम म्हणजे मास, बरोबर, आणि एल रेस टू -3. एल रेस टू कशाचा फॉर्म्युला? एल रेस टू -3 म्हणजे व्हॉल्यूम, म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. आता हा रेस टू -3 म्हणजे हा डिवाइड होतो. हा काय आहे? एल हा डिवाइड आहे एम ला, असं त्याचा अर्थ आहे. मायनस आले त्याची पॉवर, म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. कशाचा फॉर्म्युला येतो? मास अपॉन व्हॉल्यूम. तर मास अपॉन व्हॉल्यूम हा फॉर्म्युला कशाचा आहे? डेन्सिटीचा. ओके, हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा बघा, अ सिस्टीम्स ऑफ युनिट इन्क्लूड, म्हणजे सिस्टीम्स ऑफ युनिट्स मध्ये कोणकोणते युनिट्स येतात? फंडामेंटल, डिराइव्ह, स्टँडर्ड युनिट, किंवा चौथा ऑप्शन आहे बोथ ए अँड बी. सिस्टीम्स ऑफ युनिट मध्ये काय काय इन्क्लूड होतं रे विद्यार्थी मित्रांनो? तर सिस्टीम्स ऑफ युनिट मध्ये फंडामेंटल्स युनिट आहे आणि डिराइव्ह युनिट आहे आणि एक सप्लिमेंटरी युनिट आहे, बरोबर. स्टँडर्ड युनिट नाहीये त्याच्यात इन्क्लूड होते, आणि अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये इन्क्लुडेशन पण नाहीये, म्हणजे अशा पद्धतीचं काही इन्क्लूड केलेलं आपण नाहीये. म्हणजे करेक्ट आन्सर काय आला आपलं? डी, ए अँड बी करेक्ट आहे. बऱ्याच जणांनी डी ऑप्शन दिला. ललित बच्चाव, महाले, तेजस्विनी, सायली, रवींद्र, सर्वांनी छान उत्तर दिलं. कापसे. ओके, याचं आन्सर काय आलं? डी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. ओके, पुढचा क्वेश्चन बघा. विच इज फॉलोइंग इज नॉट सिस्टम ऑफ युनिट. खालीलपैकी कोणतं सिस्टम्स ऑफ युनिट मध्ये नाहीये? बघा बरं, सिस्टम्स ऑफ युनिट कोणकोणते? सीजीएस, एफपीएस आणि एमकेएस. कोणतं सिस्टम्स ऑफ युनिट मध्ये नाहीये? तर आपण छान अभ्यास केलेला असेल, आपल्याला जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुमच्या लक्षात येईल का वरील पैकी सगळे ऑप्शन सिस्टम्स ऑफ युनिट मध्ये येतात. सीजीएस सिस्टीम आहे, एफईएस सिस्टीम आहे आणि एमकेएस. सीजीएस म्हणजे किलोग्राम, सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंड. एफईएस म्हणजे फूट, पाऊंड अँड सेकंड. आणि एमकेएस म्हणजे मीटर, किलोग्राम अँड सेकंड. म्हणजे ऑप्शन काय आला? डी. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलेले आन्सर डी. अतिशय सुंदर, छान, सोपा क्वेश्चन होता. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. एसआय युनिट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅश डॅश युनिट. सांगा बरं याचा आन्सर. एसआय युनिट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅश डॅश युनिट. काय आन्सर येईल बरं विद्यार्थी मित्रांनो याचं? अश्विनी बच्छाव, सपना बच्छाव ए, सिद्धी वाघ ए उत्तर दिलेलं आहे. विजय गायकवाड, विशाखा गायकवाड ए उत्तर दिलेलं आहे. एसआय युनिटला डॅश डॅश युनिट म्हणतात. सांगा बरं कोणी? बर, प्रियांका कापसे, सायली मोरवाल, बऱ्याच विद्यार्थिनींचं उत्तर आलेले सी आलेले. मोरवालचं एक उत्तर सी आलेलं आहे वेगळं, सी उत्तर दिलेलं आहे मोरवालने वेगळं. बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांनी हे उत्तर दिलेले आहे. पण याचं करेक्ट उत्तर कोणाला अजून सांगता येईल का? अनुज धांदळ डी. अनुज धांदळचं उत्तर आलं डी. विशाखा भरत डी. जय बराडेचं उत्तर आलं डी. हर्षल सोनवणे डी. करण होन डी. चेतना कुराडे बी. सपना पवार डी. ओके ओके, चला ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ए, बी आणि डी उत्तर दिलं. काही सी सुद्धा देऊन टाकलं. चारही उत्तर करेक्ट असू शकत नाही, यापैकी एकच उत्तर आपलं करेक्ट आहे. आता ते एक उत्तर कोणतं आहे तर लक्षात घ्या, एक्सप्लेनेशन देतो मी. अगोदर इकडं लक्ष द्या, नंतर मग आता रिप्लाय करा. वेळ संपलेली रिप्लाय करण्याची. आपला वेळ संपेल बरं का विद्यार्थी मित्रांनो, आपला वेळ लवकरच संपेल. थोडासाच वेळ राहिलेला असेल आपल्याकडे पण. ओके, आपलं हे लेक्चर कधी बंद होऊ शकतं. जे मेकॅनिकलला विद्यार्थी त्यांनी मला रिप्लाय करा, त्यांचा रोल नंबर वगैरे आणि नाव टाकून मला रिप्लाय करा. तर याचं करेक्ट उत्तर आहे या प्रश्नाचं डी, नन ऑफ अबव. एसआय युनिटला दुसरा ऑप्शनल अल्टरनेटिव्ह वर्ड नाहीये.
ऑप्शनल आणि अल्टरनेटिव्ह वर्ड नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आलं का तुमच्या? CGS सिस्टीम वेगळी, APS सिस्टीम वेगळी, MTS वेगळी आणि SI वेगळी. SI सिस्टीम मध्ये या सगळ्या सिस्टीम इन्क्लूड होतात. ही सगळ्यात मोठी मोजण्याची सिस्टीम आहे, म्हणून याच्यात उत्तर काय येईल? डी. ओके, बऱ्याच जणांनी डी दिलं होतं. छान. अनुप दानदारना सर्वात अगोदर डी उत्तर दिलेलं होतं. ओके, मास डिपेंड ऑन डॅश डॅश ऑफ द मटेरियल. मास कशावर डिपेंड असतं? मास, तर त्याचं उत्तर आहे टेम्परेचर, प्रेशर, लोकेशन, नन ऑफ अबोव. मास कशावर डिपेंड असतं? जर तुम्ही वजन मोजत असाल तर ते कशावर डिपेंड असू शकतं? सांगू शकता का कोणी? बरेच जणांचं उत्तर आहे बी, प्रेशर. डी 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 बऱ्याच जणांनी डी डी उत्तर दिलेलं आहे, तर डी हे उत्तर करेक्ट आहे. मास हे टेम्परेचर, प्रेशर, लोकेशन याच्यावर अवलंबून नसतात. मास ही सेपरेट फिजिकल फंडामेंटल क्वांटिटी, तिच्यावर कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचा परिणाम होत नाही. ती फंडामेंटल आहे, म्हणजे ती कशावर डिपेंड नाही असं त्याचा अर्थ आहे. म्हणून तिला आपण काय म्हणतो? फंडामेंटल क्वांटिटी. म्हणून याचा करेक्ट उत्तर काय आहे? डी. डी काय आहे? करेक्ट उत्तर आहे. ओके, डी हे करेक्ट उत्तर येणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा बघू. डी उत्तर करेक्ट आहे याचं, नन ऑफ द अबोव. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. द रिझल्ट ऑफ एव्हरी मेजरमेंट कंटेन सम अनसर्टेनिटी. बघा काय प्रश्न समजतो का? बघा, अगोदर समजून घेण्याचा प्रयत्न करा, नंतर रिप्लाय करा मी सांगितल्यानंतर. द रिझल्ट ऑफ एव्हरी मेजरमेंट कंटेन सम अनसर्टेनिटी. This uncertainty is called as dash dash dash. आता या प्रश्नाचा एक्झॅक्ट अर्थ काय होतो ते अगोदर समजून घेऊ, नंतर रिप्लाय द्या. बरेच विद्यार्थ्यांनी रिप्लाय द्यायला सुरुवात केली. ज्यांना कळाला असेल त्यांनी छान, काय हरकत नाही, बऱ्याच जणांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. पण प्रश्न असा आहे का आपण मेजरमेंट करत असताना बऱ्याच वेळा अनसर्टन्टी म्हणजे काहीतरी चूक होते, तर त्याला